दक्षिण नागपुर में गृह प्रवेश ग्रुप द डोर ऑफ अपॉर्चुनिटीज की ओर से आयोजित गृह पर्व 2025 प्रॉपर्टी एक्सपो का शानदार आगाज हो चुका है। यह भव्य एक्सपो 19, 20 और 21 सितंबर को मनीष नगर स्थित होटल अशोका इंपीरियल में लगातार 3 दिन तक चल रहा है। इस एक्सपो में देश भर के प्रख्यात डेवलपर्स और रियल एस्टेट ब्रांड्स अपने नवीनतम रेसिडेंशियल और कमर्शियल प्रोजेक्ट्स की विशेष पेशकश कर रहे हैं। आगंतुकों के लिए एक्सक्लूसिव ऑफर्स, आसान होम लोन सॉल्यूशंस और स्मार्ट इन्वेस्टमेंट के लिए विशेषज्ञों का मार्गदर्शन उपलब्ध है। खास आकर्षण के तौर पर यहाँ उपस्थित वास्तु विशेषज्ञ, इंटीरियर डिजाइनर और आर्किटेक्ट्स आगंतुकों को मुफ्त परामर्श दे रहे हैं। इस अवसर का लाभ उठाने के लिए बड़ी संख्या में लोग एक्सपो का रूप कर रहे हैं और आयोजक स्थल पर जबरदस्त उत्साह देखने को मिल रहा है। दक्षिण नागपुरात बेसा या भागामध्ये एक प्रॉपर्टी एक्सपोचं आयोजन करण्यात आलं आहे। फर्स्ट प्रॉपर्टी एक्सपो आहे। काय त्याचं वैशिष्ट्य काय? याचं वैशिष्ट्य असंच आहे की या आपल्या दक्षिण नागपूर आणि बेसा, बेलतरोडी, पिपळा, घोगली भागातील लोकांना एक अतिशय चांगलं प्रॉपर्टी एक्सपो या ठिकाणी मिळत आहे। एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी मिळत आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळे अप्रूव्ड प्रोजेक्ट आहेत। जे अप्रूव्ड असल्यामुळे जे फसवणुकीचे प्रकार होतात ते या ठिकाणी होताना दिसत नाही आणि अतिशय महत्त्वाचं सगळे सँक्शन आहेत। त्याच्यामुळे फसवणुकीचा हा चान्सच राहिला नाही। त्याच्यामुळे लोकांनाही एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी मिळाला। लोकांना क्लिअर प्रॉपर्टीज मिळतील, क्लिअर प्रॉपर्टीची माहिती मिळेल, जेणेकरून एक चांगली प्रॉपर्टी लोकांना खरेदी करता येईल। सर, प्रशासक म्हणून आपण आहात इथे बेसा बेलतरोडी आल्या चित्रात, का बरं नागपूरकरांनी प्रॉपर्टी आपल्या बेसा बेलतरोडीच्याकडे आकर्षित केलं जातं किंवा का बरं घ्यावी? आता आपल्याला लक्षात येते की बेसा, बेलतरोडी, पिपळा, घोगली हा रेसिडेन्शियल म्हणून एक नवीन नागपूर म्हणून उदयास येत आहे। आम्ही नगरपंचायत झाल्यानंतर विविध प्रकारचे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आपण तिथे करतो आहे आणि आमचा नगरपंचायत म्हणून असा उद्देश आहे की एक लिव्हेबल सिटी, एक नागरिकांना चांगलं वाटायला पाहिजे, आमच्या शहरात आल्यानंतर राहण्याची इच्छा झाली पाहिजे। तर त्या दृष्टिकोनातून नगरपंचायत डेव्हलपमेंट करत आहे आणि अशी सिटी आपल्याला निर्माण होताना दिसत आहे। त्यामुळे लोकांना एक चांगल्या वातावरणात एक चांगल्या प्रॉपर्टीज या ठिकाणी अवेलेबल होती। सर, लास्ट सवाल की हिंद्याकडे नवीन नागपूरची संकल्पना महाराष्ट्र शासन हे करते आहे, त्याच तर्जवर आपल्या बेसामध्ये नवीन काय होणार आहे? येणाऱ्या काही कालावधी काही आहे का? नवीन आपल्याला माहिती आहे की आपला जो बेसा, पिपळा, बेलतरोडी हा साऊथ नागपूरचा जो एरिया आहे, मनीष नगर हा अप्रोचेबल आहे। म्हणजे चंद्रपूर वर्धा रोड अप्रोचेबल आहे, इकडून आपण गडचिरोली उमरेडकडे जो आहे अप्रोचेबल आहे। राहण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगलं वातावरण आपल्या या बेसा, पिपळा, बेलतरोडी, मनीष नगर भागात आहे। लोक याला आपल्या एरियाला प्रेफरन्स करतात की अतिशय चांगली लोकॅलिटी इथे निर्माण होत आहे, सगळ्या सुविधा या ठिकाणी निर्माण होत आहेत, त्यामुळे लोकांचा कल आपल्या भागाकडेच आहे। डॉक्टर राजकुमार साहू है और ओजन कंपनी हमारी कंपनी है। इस कंपनी जो है वर्धा रोड पर टच है सर, जो मोहगांव में स्थित है हमारे प्रोजेक्ट। और टोटल वैसे 120 एकड़ का प्रोजेक्ट है। अभी फ़िलहाल में 53 एकड़ का अभी इसका जो सैंक्शनिंग आया हुआ है वो भी अपडेट हो रहा है। आज आप एक्सपो में सहभागी हुए हैं, किस तरह का ग्राहकों का रिस्पॉन्स रहा है, किस तरह की ग्राहकी रही है और क्या कहेंगे इस एक्सपो के बारे में? आपको किस तरह से लाभ हुआ है इसका? सर, ये हुआ है, इससे ग्राहक तो बहुत पॉजिटिव आ रहे हैं और ग्राहक भी जो आ रहे हैं वो संतुष्ट है। मतलब उनको एक क्लियर टाइटल प्रॉपर्टीज मिल रहे हैं जैसे उनको चाहिए, तो उस टाइप में ग्राहक जो काफ़ी अच्छा उत्साह दिख रहा है। आपके साइट्स कहाँ में है, कहाँ प्रोजेक्ट है आपके? हमारे साइट सर अभी जो प्रेजेंट टाइम में जो 120 एकड़ का जो है वो वर्धा रोड मोहगांव पे है। दूसरा प्रोजेक्ट है वहाँ से लगा हुआ, और भी हमारे प्रोजेक्ट है जो 32 एकड़ के लेआउट है, जो ऑलमोस्ट उसमें कंप्लीट हो चुका है। तीसरा प्रोजेक्ट है अपने हिंगना में, जो डी मार्ट के अपोजिट महाजनवाड़ी है, वहाँ पे हमारे दूसरा प्रोजेक्ट है। ग्राहक के लिए बहुत अच्छा ये मौका होगा इन्वेस्ट करने के लिए। हाँ सर, अभी ये जो टाइम पीरियड जो चल रहे हैं
लो बजट में बहुत अच्छा फ़ायदेमंद है। और मैं चाहता हूँ कि भाई सभी लोगों को इसमें इन्वेस्टमेंट करना चाहिए, ऐसा मुझे लगता है। माझं नाव प्रशांत चंद्रकांत बोबडे आहे. मी गृहप्रवेश ग्रुपचे फाउंडर आहो. आणि आजपर्यंत जे काही एक्सपो झाले आहे ते सगळे आपले वेस्ट नागपूरला झालेले आहे. वेस्ट नागपूरमध्ये झालेल्या एक्सपोला साऊथ नागपूरमध्ये राहणारे लोक किंवा ज्यांना साऊथ नागपूरमध्ये प्रॉपर्टी घ्यायची आहे हे लोक इतका रिस्पॉन्स देत नाही. असं काही मागील वर्षापासून माझ्या पाहण्यात आलं आहे. आणि अशी भरपूरशा लोकांनी खंत विमानसुद्धा माझ्याकडे गेली आहे. आणि आज नागपूर शहरात फास्टेस्ट ग्रोइंग एरिया साऊथ नागपूर आहे. आणि मोस्ट सेलेबल फ्लॅट और किंवा प्लॉट हा साऊथ नागपूरला आहे. त्यामुळे मी डेडिकेटेड साऊथ नागपूरच्यासाठी हा एक्सपो केलेला आहे. शिवाय या एक्सपोमध्ये साऊथ नागपूरमध्ये सगळे टॉप मोस्ट ब्रँड यांनी आपलं भागीदारी दिलेली आहे. आणि प्रत्येकाने या एक्सपोसाठी काही स्पेशल डिस्काउंट हे काढलेले आहे. त्यामुळे मी सगळ्या लोकांना नम्र निवेदन करी की त्यांनी या एक्सपोला भेट द्यावं. या एक्सपोमध्ये प्रत्येकासाठी काही ना काही आम्ही ठेवलेलं आहे. धन्यवाद. कसं काय आयोजन करण्यात आलं आहे किंवा कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत हे आयोजन आहे आणि काय कुठल्या जे आहे असं म्हणजे कुठले लोक याच्यामध्ये involved? 19 तारीख ते 21 तारीख सप्टेंबरपर्यंत हे आयोजन करण्यात आलेलं आहे. इथे प्लॉट फ्लॅट रो हाऊसेससुद्धा अवेलेबल आहे. याशिवाय जनतेला नागपुराच्या नागरिकांना जो प्रश्न असतो आपल्या प्रॉपर्टीचा रिलेटेड आर्किटेक्चर इंटेरियर वास्तू व लिगल यासुद्धा सुविधा आम्ही त्यांना मार्गदर्शन हे फ्री ऑफ कॉस्ट इथे करणार आहोत. प्रत्येक वॉकिंग विजिटरला लोंढे ज्वेलर्स, जावेद हबीब, कुझन हॉटेल्स, गणेश कृष्ण ऑटोमोटिव्ह यांच्याकडनं सुद्धा भरपूर सारी गिफ्ट वाउचर प्रत्येक कस्टमरला इथे देण्यात येणार आहे. सर माझं नाव संकेत गोविंदराव कलोडे आणि बालाजी ग्रुप ऑफ प्रॉपर्टीजमध्ये काम करतो सर. आज तुम्ही एवढ्या मोठ्या एक्सपोमध्ये सहभाग घेतला आहे. कसा रिस्पॉन्स आहे ग्राहकांचा, काय सांगा? सर एकदम जबरदस्त रिस्पॉन्स आहे सर. चंद्रपूर, अकोला, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अमरावती, यवतमाळचे सुद्धा कस्टमर येतात सर इथे या प्रॉपर्टी एक्सपो. आणि जबरदस्त असा रिस्पॉन्स आहे सर. आताच 1-2 साईट व्हिजिट माझ्या होऊन गेलेल्या आहेत. आमचं हिंगण्यामध्ये एक प्रोजेक्ट आहे सर सिल्वर स्टार म्हणून, तर त्यासाठी आताच 4 कस्टमर येऊन गेलेले आहेत सर साईट व्हिजिट. एकदम जबरदस्त रिस्पॉन्स आहे, एकदम जबरदस्त. या एक्सपोचा तुम्हाला फायदा वाटत आहे? हां सर, इथे जेन्युइन कस्टमर येतात सर, ज्यांना टाईमपास करायचा नाही असेच कस्टमर येतात आणि एकदम छान आहे. तुम्ही तुमच्या प्रोजेक्टबद्दल ग्राहकांना काय सांगाल? काय आकर्षक आहे, तुम्ही कसं त्यांना या असं? सर आमचा जो प्रोजेक्ट आहे हा NMRD सँक्शन विथ RL आहे. आणि सर इथे आमच्या प्रोजेक्टमध्ये सिल्वर स्टार 4-5 आहे हिंगण्यामध्ये नागलवाडीमध्ये. तिथे आम्ही ग्राहकांना 20+ ॲम्युनिटीज देतो. तिथे 30 फीटचे रोड ॲज पर NMRD सँक्शन प्लॉट्स जवळपास 1200, 1300 ते 1500 स्क्वेअर फीटचे. त्यानंतर 55 फूट ते 40 फीटचे रोड देतो सर. क्लब हाऊसमध्ये स्विमिंग पूल, त्यानंतर विविध प्रकारचे गेम्स वगैरे आम्ही देतो तिथे. लॉन, गार्डन, स्विमिंग पूल वगैरे सगळ्याच प्रकारचे आम्ही 20+ ॲम्युनिटीज देतो. त्यानंतर क्रिकेट खेळासाठी क्रिकेट ग्राउंड पण देतो सर आम्ही. आणि प्लांटेशन हे कुठली कंपनी देत नाही, बट बालाजी म्हणजे एकंदरीत सर्वच सुविधा तुम्ही देत आहे? हाँ सर, एकंदरीत सर्व सुविधा हमने देतो. सर मेरा नाम रिचर्ड बरोज है. आपके ग्रुप का नाम क्या है? एंसरा मेट्रो पार्क. सर आज दक्षिण नागपुर में इतना बड़ा एक्सपो आयोजित किया गया है, किस तरह का रिस्पांस है ग्राहकों का और आपकी जो कंपनी है किस तरह से ग्राहकों के लिए क्या नया देना चाह रही है, क्या स्कीम में है? सर बेसिकली रिस्पांस बढ़िया है और हम लोग के पास एंसरा मेट्रो पार्क में हम लोग के पास फ्लैट्स अवेलेबल हैं. 1 BHK, 1.5, 2 and 3 BHK फ्लैट्स है. रेडी पोजीशन भी है और अंडर कंस्ट्रक्शन है. और इसके अलावा हमारे पास प्लॉट्स अवेलेबल है, RL रेडी प्लॉट्स. ग्राहकों के लिए ये इन्वेस्टमेंट किस तरह से रहेगी, कितना फायदेमंद साबित होगा? काफ़ी प्रॉफिटेबल रहेगा सर, क्योंकि अपने प्रोजेक्ट से 500 मीटर के डिस्टेंस पे अपना डी मार्ट आ रहा है, जो 3.5 एकड़ पे डी मार्ट आ रहा है, वेयर हाउस स्टोर.
तो एनी हाउ कस्टमर्स को काफ़ी बढ़िया लैंड अप्रिसिएशन मिलने वाला है। और कहाँ पे प्रोजेक्ट है सर आपके? हमारा जो प्रोजेक्ट है सर बेसा घोगली में प्रोजेक्ट है। कनेक्टिविटी बेसा घोगली से भी है और बेसा पिपला से भी कनेक्टिविटी है। और कहाँ पे प्रोजेक्ट है? नागपुर में ही हमारा प्रोजेक्ट है एन्सरा मेट्रो पार्क। आमच्याकडे सर वेज विधी नावाने आमची स्कीम आहे. आमच्या 4 एकरमध्ये स्कीम आहे. कमर्शियल आणि फ्लॅट्स आहे. 337 फ्लॅट्स आमचे आहे 3 BHK आणि 2 BHK मध्ये. ग्राहकांना काय सांगा? ग्राहकांना हे सांगाल की ॲम्युनिटीज आणि खूप छान छान आमच्या ॲम्युनिटीज आहे आणि आमच्याकडे सगळ्या सुविधा सगळ्या आहेत. त्यामुळे ते आपण सगळ्यांनी एकदा व्हिजिट करावे. सर आपण यामध्ये म्हणजे स्पॉट बुकिंगवर ₹50 पर स्क्वेअर फीटमध्ये डिस्काउंट देतो आपण आणि ग्राहकांना चांगला रिस्पॉन्स मिळतो त्यासाठी. जसं संडेला मॅक्झिमम लोकांचे व्हिजिट पण बुक झाले आमच्या, तर बरा रिस्पॉन्स आहे. रिस्पॉन्स चांगला आहे आणि मॅक्झिमम जिनाईन कस्टमर येते आपल्या इकडे. संदेश नगरी 5 पिवठ्याला. ग्राहकांचा एक्सपिरियन्स चांगला आहे. लोक येत आहेत, ते पूर्ण बघत आहेत आणि आमचे जे फ्लॅट स्कीम आहेत आणि प्लॉट स्कीम आहेत त्याच्याबद्दल माहिती घेऊन जात आहे. तर ऑल ओव्हर एक्सपिरियन्स छान मिळत आहे आम्हाला. तरी समोर आता बघू कुठे कुठले प्रोजेक्ट आहे तुमचे आणि काय तुम्ही ग्राहकांसाठी सुविधा देत आहे त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून? आमचे प्रोजेक्ट जे आहेत ते रेशीमबागला आहे, त्याच्यानंतर गजानन नगर, अमरनगर याच्यामध्ये फ्लॅट स्कीम आहेत त्या सगळ्या आणि 3 BHK प्रीमियम लक्झरी फ्लॅट्स आहेत सगळे. त्याच्यामध्ये आम्ही सोलर पॅनल, त्याच्यानंतर लिफ्ट आणि सगळ्या ज्या मूलभूत सेवा आहेत त्या सगळ्या आम्ही देत आहोत. म्हणजे प्रीमियम जे हे आहेत ते सगळे आम्ही त्याच्यामध्ये फीचर्स देत आहोत. ग्राहकांना काय आवाहन कराल? ग्राहकांना आम्ही आवाहन करू की जे प्रोजेक्ट्स आता येत आहे, नागपूरमध्ये डेव्हलपमेंट येत आहे आणि ज्या प्रकारे नागपूरचं डेव्हलपमेंट वाढत आहे त्यानुसार आज जो फायदा आहे नागपूरमध्ये प्लॉट्स किंवा फ्लॅट्स घेण्याचा तो आजच आहे. तरी कारण की रेट भरपूर वाढत आहे. नवीन नागपूर येत आहे, समृद्धी एक्सप्रेस हायवे येत आहे, 3rd आउटर रिंग रोड सँक्शन झाला आहे, त्याच्यामुळे डेव्हलपमेंट वाढत आहे. तर माझं म्हणणं असं आहे की नागपूरवासियांना किंवा नागपूरच्या बाहेरच्या आजूबाजूच्या लोकांना पण आजच निवेश करा आणि आपले जे ड्रीम आहे, आपले स्वप्न आहेत ते पक्क करा. विक्रांत युवराज बोबडे. तुमच्या प्रोजेक्टचं नाव? श्री राधारमण अपार्टमेंट. कसं आपण या एवढ्या मोठ्या एक्सपोमध्ये सहभाग नोंदवला आहे, कसा रिस्पॉन्स राहिला आहे इथला, काय सांगाल ग्राहक? एकदम छान रिस्पॉन्स आहे. पूर्ण जे ग्राहक आहेत ज्यांना नीड आहे तेच लोक इथे येत आहेत आणि त्याच्यामुळे काही 2-4 दिवसांनी एकदम ते इतक्या लवकर बुकिंग येणार नाही. व्हिजिट होईल, साईट व्हिजिट्स वगैरे सर्व. त्यानंतर कुठे कुठे तुमच्या साईट्स आहेत आणि काय तुम्ही ग्राहकांना सुविधा देतो त्यामध्ये? आमचं नरसाळाला, दिगोरीला, खरबीला त्या साईडला साईट्स आहेत. जवळपास 30 वर्ष झाले या फील्डमध्ये आहो आम्ही आणि चांगला रिस्पॉन्स आहे. तसं आमचं म्हणजे माउथ रिस्पॉन्स जास्त असतो, पण आता हा एक्सपिरियन्स एकदम चांगला. काय तुम्ही फ्लॅट्स किंवा मग प्लॉट्स लेआउट्स सर्वच कुठे आता इथे या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट्स 6 फ्लॅट्स आहे. एका माळ्यावर एक फ्लॅट आहे. 3 BHK. काय आव्हान करा तुम्ही ग्राहकांना की तुमच्या प्रोजेक्टमध्ये कसं इन्व्हेस्ट करू शकतात? कसं आहे, हा इंडिपेंडंट फ्लॅट्स असल्यासारखा आहे. एका माळ्यावर एक फ्लॅट आहे, त्याच्यामुळे ते फ्लॅट स्कीमसारखा एक अनुभव येत नाही. इंडिव्हिज्युअल एक आपलं घर आहे या प्रकारचा तो अनुभव येते. हे एक स्पेशल आहे त्याच्यामध्ये एम्युनिटीज. बाकी फ्लॅट एरिया चांगला आहे. 1450 स्क्वेअर फीटचा सुपर बिल्टअप आहे आणि 1200 स्क्वेअर फीट बिल्टअप आहे. म्हणजे ग्राहकांना स्वतःच्या घरी राहण्याचा अनुभव राहील? हो, स्वतःचा इंडिपेंडेंट. सर मेरा नाम यश मोहिजे, मैं स्वास्थ्य ग्रुप नागपुर से हूँ. आप इस एक्सपो में आए हैं, किस तरह का रिस्पांस रहा है ग्राहकों का, क्या कहेंगे इस बारे में? यहाँ पे सर रिस्पांस काफ़ी पॉजिटिव रहा है. लोग प्लॉट्स और फ्लैट्स के बारे में इंक्वायरी कर रहे हैं हमारे पास और मोस्ट ऑफ द लोग फ्लैट के लिए बाहर से आ रहे हैं, जैसे अदर सिटीज़ से नागपुर आ रहे हैं प्रॉपर्टी देखने के लिए. अच्छा जी, कहाँ पे आपके ग्रुप के प्रोजेक्ट है और क्या सुविधाएं आप उस माध्यम से ग्राहकों को दे रहे हैं? सर हमारे प्रोजेक्ट्स आते हैं मानेवाड़ा में, बेसा हल्दीराम्स के एक बैक साइड में एक वहाँ पे प्रोजेक्ट है. एक बेलतरोड़ी डी मार्ट के पास हमारा एक प्रोजेक्ट आता है. ये हो गया हमारे फ्लैट स्कीम. और जो हमारे लेआउट्स है वो आता है हिंगना में और वर्धा रोड पे. क्या कहना चाहेंगे ग्राहकों को कि
किस तरह से वो इन्वेस्ट कर सकते हैं आपके ग्रुप के माध्यम से? जैसे कि अभी न्यू नागपुर और नागपुर में जैसा डेवलप हो रहा है, नागपुर का डेवलपमेंट अभी जैसा हो रहा है, तो उस हिसाब से इन्वेस्टमेंट के लिए बेस्ट टाइम है अभी। तो अदर जो सिटीज़ के लोग हैं वो यहाँ पे इन्वेस्टमेंट या रेसिडेंशियल प्लान कर सकते हैं अभी, और बेस्ट टाइम है ये इन्वेस्टमेंट का, जो कि उनको सही रेट में उनको प्रॉपर्टी मिल जाएगी अभी। शिवराज विभार, मी बोमेश रिएटर्स कंपनी कडून ॲज सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून आहे. आमच्याकडे म्हणजे लक्झरियस प्रोजेक्टमध्ये एक 10वामध्ये लॉन्चिंग होणार आहे जस्ट आजच्या 15 दिवसामध्ये. आमच्याकडे म्हणजे प्लॉट्समध्ये तुम्हाला जे म्हणजे फ्लॅट्समध्ये एम्युनिटीज भेटतात टाउनशिपमध्ये, ते आम्ही प्लॉटमध्ये देतो. त्यामध्ये आम्ही लक्झरियस क्लब हाऊस, पार्टी हॉल, जिम, स्विमिंग पूल हे सगळं त्यामध्ये राहणार आहे. जसं आपण बघितलं असेल भरपूर कन्सेप्ट असतात नाही का, हे टाउनशिपमध्ये किंवा फ्लॅटमध्ये आपण जे देतो एम्युनिटीज, ते ओनली आपण म्हणजे प्लॉटमध्ये कसं काय आपण करून देणार, ते एक वेगळं कन्सेप्ट असणार यामध्ये. म्हणजे ग्राहकांना त्या सुविधा आजपासूनच मिळणं सुरू होऊन जाणार नक्की. आणि आमचं जसं तुम्ही बघितलं तर डेव्हलपमेंट म्हणाल किंवा लोकेशन म्हणाल, कनेक्टिव्हिटी म्हणाल, सगळं प्राईम लोकेशन असतात. आणि मेन जे आपलं कस्टमरचे रिस्पॉन्स आहे, फीडबॅक आहे किंवा जे त्यांची डिमांड आहे, ते आपण फुलफिल म्हणजे करतो बा कस्टमरप्रमाणे. कस्टमरला ऑन टाईममध्ये डिलिव्हरी, प्रोडक्टची पोझिशन, ते आपलं सगळं ऑन टाईममध्ये मिळतात. माझं गुड नेम शुभांगी भागवत आणि आमची जी कंपनी आहे ती चैतन्य डेव्हलपर्स आहे. आमचे प्रोजेक्ट आहे वेडाहरीमध्ये, पिपळ्यामध्ये आणि जामठ्याला सुद्धा आहे आमचे काही प्रोजेक्ट. तर आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट पर्पजने पण आहे आणि रेसिडेन्शियल पर्पजने पण आहे. तर म्हणजे कमीत कमी रेटपासनं जास्तीत जास्त रेट म्हणजे 1550 रेटपासनं आपल्याकडे 3500 4000 कमर्शियल प्लॉटसुद्धा आहे. आणि क्लिअर टायटल आहे, RL NMID रेरा सँक्शन आहे विथ डेव्हलपमेंट, आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर असतात आपल्या इथे. पण ग्राहकांना आता सध्याच्या फ्लॅटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी आपण काय सांगाल, काय आव्हान कराल? तुमचे जे प्रोजेक्टमध्ये काय त्यांना स्पेशल मिळेल? आपल्या इथे स्पेशल म्हणजे असं आहे की आपल्या इथे आपण जे लेआउट आणतोय आणि कमीत कमी जे रेट असतात त्यांच्याकरिता एक बेनिफिट असते की आपण जे आपल्या इथे लेआउट आहे त्यामध्ये रेट कमी असतात. ते जर इन्व्हेस्टमेंट कमी याच्यात करतात तर त्यांना रिटर्न छान मिळतात. आज कमी याच्यात रिटर्न म्हणजे कमी रेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर त्यांना तो एरिया जो असतो त्यानुसार रेट पण आजूबाजूला डेव्हलपमेंट येते, त्यानुसार रेट पण वाढते आणि त्याचा त्यांना बेनिफिट मिळतो. येत्या 3 वर्षामध्ये खूप जास्त चेंजेस झालेले आहे मार्केटला. तर जे डेव्हलपमेंट आलेलं आहे नागपूरमध्ये त्यानुसार कस्टमरला खूप जास्त बेनिफिट झालेला आहे, ज्यांनी 3-2.5 वर्ष आधी इन्व्हेस्टमेंट केलेला आहे. जेव्हा की 1800, 1900, 2000 असा रेट चालू होता आणि तोच रेट आता आपण बघितलं तर रेटसुद्धा वाढलेला आहे, डेव्हलपमेंटसुद्धा आलेला आहे नागपूरमध्ये. मिहान सेल्समध्ये भरपूरशा कंपन्या आलेल्या आहेत. आजूबाजूला आपलं जे एरिया आहे बेसा एरिया, इकडे पिपळा या साईडला डीमार्ट, अपोलो हॉस्पिटल हे मोठे एकंदरीत तुमच्या प्रोजेक्टच्या जवळपास सगळ्याच सुविधा उपलब्ध आहेत. हां, सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत.